एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू दी चॅनल. आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये आपण अशी रेसिपी पाहणार आहोत जी संपूर्ण स्वयंपाकाचा कंटाळा आला की घरोघरी बनते. बरोबर, आजची रेसिपी आहे चकुल्या किंवा यालाच वरणफळं सुद्धा म्हणतात. तसं पाहायला गेलं तर ही रेसिपी व्हेज असते, पण मी याच्यामध्ये चिकनचा वापर करणार आहे, म्हणजेच व्हेज आणि नॉनव्हेज याचं कॉम्बिनेशन असणार आहे. चिकन ऍड केल्याने याची पौष्टिकता सुद्धा आणखी वाढते आणि टेस्ट सुद्धा वाढते. या रेसिपीसाठी आपल्याला इथे एक 400 ग्रॅम मी चिकन घेतलेला आहे. त्याचसोबत इथे 1 वाटी मिक्स डाळ आहे, अर्धी वाटी मसूर डाळ आहे, अर्धी वाटी तुरीची डाळ आहे. आपल्या आवडीची डाळ आपण घेऊ शकतो किंवा मिक्स डाळ असेल तर जास्त चांगलं. त्यासोबत इथे फोडणीसाठी मी मिरच्या, लसूण, कढीपत्ता आणि टोमॅटो घेतलेला आहे. ते कापून ठेवले, ते आपल्याला वरण फोडणी घालताना हवं आहे. आणि इथे ऑफकोर्स जिरी मोहरीचा डब्बा आहे, त्याच्यातील काही गोष्टी आपल्याला लागणार आहेत. सुरुवातीला आपल्याला चिकन आणि ही जी डाळ आहे ती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. ती मी प्रेशर कुकरमध्ये शिजवणार आहे. हे जे चिकन आहे ते मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर सर्वात अगोदर कुकरमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा बारीक कापलेला कांदा टाकला आणि त्याला छान सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घेत आहे. 2-3 मिनिट कांदा फ्राय केल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि तिला व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये चिकनचे पीसेस टाकून घ्यायचे आहेत आणि त्यांना 2-3 मिनिट हाय गॅस फ्लेमवर व्यवस्थित फ्राय करायचं आहे. त्याचसोबत मी याच्यामध्ये 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि चिकन मी व्यवस्थित फ्राय करून घेते. इथे मी मोठे पीसेस घेतलेले आहेत चिकनचे, परंतु तुम्ही इथे बोनलेस चिकन सुद्धा वापरू शकता. अगदी पावशर बोनलेस चिकन जरी असेल तरी सफिशियंट आहे. चिकन फ्राय झाल्यानंतर मी याच्यामध्ये डाळ टाकली, जिला मी व्यवस्थित धुवून घेतलं होतं आणि डाळ सुद्धा 1 ते 2 मिनिट फ्राय करून घ्यायची. याच्यामध्ये 2 मिनिट डाळ सुद्धा फ्राय केली आणि आता मी याच्यावर झाकण ठेवते. गॅसची फ्लेम लो आहे. 5 मिनिटांनंतर मी हे झाकण काढते आणि याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्यांमध्ये चिकन सुद्धा व्यवस्थित शिजतं आणि डाळ सुद्धा आपली व्यवस्थित शिजते. जसं आपण आळणी मटण भात, आळणी चिकन भात हा प्रकार बनवतो त्याचप्रमाणे या आळणी चिकन चकुल्या आहेत, खूप छान बनतात. तुम्हाला जर चिकन ऐवजी मटण हवं असेल तर तुम्ही पावशर मटण सुद्धा या रेसिपीमध्ये वापरू शकता. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आता आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी 2 छोट्या वाट्या गव्हाचं पीठ चाळून घेतलं सुरुवातीला. त्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा मिरची पावडर टाकली आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं. आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आपण चपातीला ज्याप्रमाणे पीठ मळतो त्याचप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकून. पीठ खूप जास्त सैल मळायचं नाही, थोडंसं घट्टसरच ठेवते मी पीठ, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याची व्यवस्थित चपाती लाटता येईल आणि त्याला कापताही येईल व्यवस्थित. तर पहा, पीठ जवळपास मळून झालंय. त्याला मी थोडंसं तेलाचा हात लावून परत एकदा व्यवस्थित असा गोळा मळून घेतलेला आहे. जेव्हा आपण चकुल्या किंवा वरणफळं बनवतो तेव्हा कणकेचा गोळा खूप जास्त मोठा लागत नाही. अगदी 2 छोट्या वाट्यांच्या चकुल्या सुद्धा भरपूर होतात. तर आता मी सुरुवातीला या चकुल्या तयार करून घेणार आहे. तर चपातीच्या आकाराचाच मी एक गोळा घेतला कणकेचा आणि त्याला छान असं लाटून घेते. जशी चपाती लाटतो त्याचप्रमाणे मी लाटून घेते. याला जाड ठेवायचं की पातळ ठेवायचं हे आपल्या हातात आहे. आणि त्यानंतर धारदार सुरीच्या मदतीने मी याच्या डायमंड शेपच्या चकुल्या तयार करून घेत आहेत. याचा आकार किती मोठा किंवा छोटा ठेवायचा हे आपल्या आवडीवर डिपेंड करतं. मी खूप मोठ्या ठेवत नाही आणि खूप छोट्याही नाही. अशा प्रकारे मी कापणीच्या आकाराच्या चकुल्या तयार करून घेते. मी पीठ जास्त सैल मळलेलं नाही, त्याच्यामुळे या चकुल्या इझिली तयार होतात. याच पद्धतीने मी बाकी चकुल्या सुद्धा तयार करून घेणार आहे. मी एकदाच तयार करून घेते. याच्यामुळे काय होतं की वरणामध्ये जेव्हा आपण त्या सोडतो त्या एकसारख्या शिजतात. तर आता इथे कुकरच्या 2 शिट्ट्या होऊन गेलेल्या आहेत आणि त्याचं प्रेशर सुद्धा आपोआप गेलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपली डाळ किती छान शिजलेली आहे आणि त्याचसोबत चिकन सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. तुम्ही पाहू शकता डाळ खूप छान शिजलेली आहे. तर आता याला आपल्याला बाजूला ठेवायचंय आणि ज्या कढईमध्ये मी चकुल्या बनवणार आहे ती कढई मी गॅसवर ठेवली. याच्यामध्ये मी सुरुवातीला 2 ते 3 चमचे मोठे चमचे तेल टाकत आहे. त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा
मोहरी टाकली, 1 चमचा जिरी टाकली. मोहरी तडतडल्यानंतर याच्यामध्ये कापून घेतलेला लसूण टाकलेला आहे आणि लसूण आता आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. लसूण फ्राय होत असतानाच मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेत आहे. या तिखट मिरच्या आहेत. आपल्या वरणाला तिखटपणा याच्यामुळेच येणार आहे. या सुद्धा 2-3 मिनिट छान फ्राय करून घ्यायच्या. तुम्हाला जर अळणी चकुल्या नको असतील तर तुम्ही मिरचीचा वापर न करता 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि मिरची पावडरचा वापर करा, म्हणजे तिखट आणि चटपटीत चकुल्या तुम्हाला मिळतील. जर अळणी चकुल्या करायच्या असतील, जर घरामध्ये लहान मुलं, वृद्ध माणसं असतील तर याप्रमाणे करा, नाहीतर तुम्ही मिरची पावडरचा वापर करू शकता. मिरची फ्राय झाल्यावर थोडासा कढीपत्ता टाकला आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचं बारीक कापलेलं टोमॅटो टाकलं, त्याला फ्राय करून घेतलं. पाव चमचा हळद टाकली आणि पाव चमचा हिंग सुद्धा मी टाकलेला आहे. त्याचसोबत मी आता इथे बारीक कोथिंबीर कापून घेतलेली होती, ती थोडीशी टाकली आणि ती सुद्धा तेलामध्ये छान फ्लेवर येईल म्हणून परतून घेतली. आता पहा, लसूण आणि मिरचीची फोडणी अशी खरपूस फ्राय झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये कुकरमध्ये शिजवून घेतलेलं वरण आणि चिकन टाकून घ्यायचं आहे. फोडणी अशी मस्त बसली पाहिजे, छान असा चर्र आवाज आला पाहिजे तिचा. आता याच्यामध्ये गरम पाणी मी टाकून घेत आहे. आपल्याला जेवढ्या चकुल्या करायच्या आहेत तेवढं आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि आता जरी तुम्हाला वाटत असेल हे पातळ दिसतंय तरी घाबरू नका, याच्यामध्ये आपल्याला आपण तयार करून घेतलेल्या चकुल्या टाकायच्या आहेत. त्या शिजल्यानंतर याला खूप जास्त घट्टपणा येतो, त्याच्यामुळे आत्ता तरी वरण आपल्याला पातळच ठेवायचं आहे. थोडंसं मी टेस्ट करून पाहिलं, मीठ कमी होतं. आपण चिकन आणि डाळ शिजवताना मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे मी आता टेस्ट केलं आणि कमी असलेलं मीठ त्याच्यामध्ये मी ॲड केलं, कोथिंबीर ॲड केली आणि आता आपल्याला वरणाला उकळी आल्यानंतर लाटून घेतलेल्या चकुल्या याच्यामध्ये सोडायच्या आहेत. आता तुम्हाला असं वाटत असेल की या एकमेकांना चिकटलेल्या आहेत, परंतु या जशा गरम वरणामध्ये जातात तशा त्या मोकळ्या सुटसुटीत होतात. याला आता सध्या हाय गॅस फ्लेमवरच आपल्याला ठेवायचं आहे आणि चकुल्या टाकल्यानंतर जेव्हा याला उकळी यायला लागते तेव्हा हलक्या हाताने याला आपल्याला वर खाली करायचंय, म्हणजे त्या तुटणार नाहीत आणि एकमेकांपासून वेगळ्या सुद्धा होतील. आता पहा, वरणाला छान उकळी आलेली आहे आणि या तुम्ही पाहू शकता या सगळ्या चकुल्या एकमेकांपासून किती छान वेगळ्या सुटसुटीत झालेल्या आहेत. आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे. याच्यावर अर्धवट झाकण ठेवायचं आहे, पूर्ण झाकायचं नाही, नाहीतर ते उतू जाईल. आणि लो गॅस फ्लेमवर मी याला 15 ते 20 मिनिट व्यवस्थित शिजून देणार आहे. आपण याच्यामध्ये जे गव्हाच्या पिठाच्या चकुल्या टाकलेल्या आहेत त्या व्यवस्थित शिजल्या पाहिजेत. त्या जर कच्च्या राहिल्या तर पोटाला जड जातात पचवण्यासाठी, त्याच्यामुळे त्या व्यवस्थित शिजवून द्यायच्या. 15 ते 20 मिनिट लो गॅस फ्लेमवर शिजवलं तरी त्या व्यवस्थित शिजतात, फक्त अधूनमधून त्या वर खाली करायच्या हलक्या हाताने. तर आता आपल्या चकुल्या तयार आहेत. आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला सर्विंग करून दाखवते. तर ही जी पौष्टिक अशी रेसिपी आहे ती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा अगदी न विसरता, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. रेसिपी ट्राय केली तर ती कशी झाली हे मला नक्की कळवा. आणि तिखट चकुल्या हव्या असतील तर मिरची पावडर आणि आलं लसूण पेस्टचा वापर करा. पुढच्या वेळी मी तुम्हाला मटण सोबत ही रेसिपी बनवून दाखवेल आणि तिखट चकुल्या बनवून दाखवेल. मला खात्री आहे तुम्हाला हा व्लॉग खूप आवडलेला आहे. लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या कुकिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.